नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय या मालिकेचा कालचा म्हणजेच 19 जूनचा रिव्ह्यू. आणि कालचा हा जो एपिसोड होता ना, तो खरंच खूपच रंजक होता. कारण फायनली अंबिकाला तिच्या शक्तींची आता जाणीव झाली आहे आणि म्हणूनच तिने मंजिरीने टाकलेला प्रत्येक डाव अगदी हाणून पाडायला सुरुवात केली आहे. चला तर मग बघूयात या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडलं होतं ते. तर पहिल्याच सीनमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की मीरा तिचं सगळं काम आवरून तिच्या रूममध्ये आलेली असते. त्यावेळी अथर्व आणि वेदा शांतपणे झोपलेले असतात. मीरा त्या दोघांकडे पाहते आणि अस्वस्थपणे फेऱ्या मारायला सुरुवात करते. त्यावेळी तिच्या मनात अनेक विचार सुरू असतात. ती म्हणत असते की मगाशी वेदाने किती स्पष्टपणे मला विचारलं की आई, तुम्ही माझी इतकी काळजी का घेताय? माझ्या जीवाला धोका आहे का? म्हणजे त्या मुलीच्या मनात किती काय काय सुरू असेल. आणि मग तिला प्रश्न पडतो की वेदाला तिच्या प्रश्नांची उत्तरं तरी कशी द्यायची. आणि मग ती हा सगळा विचार करत असतानाच तिथे येते अंबिका. अंबिका खूपच घाबरलेली असते आणि ती मीराला सांगत असते की मीरा, ती मंजिरी तिच्या खोलीत नाही आहे. ती नक्की कुठे गेली असेल काय माहिती. आणि त्यावेळी मीरा तिला शांत करत म्हणते की ताई, तिला जिकडे जायचं आहे तिकडे जाऊ दे. पण हे बघ, आपली वेदा आपल्या जवळ आहे, ती सुखरूप आहे, त्यामुळे मंजिरी तिला तर काही करू शकणार नाही. आणि त्यामुळे अंबिका वेदाकडे पाहते. वेदा शांतपणे झोपलेली असते, त्यामुळे अंबिकाला बरं वाटतं. आणि मग तीही वेदाजवळ जाऊन झोपते आणि प्रेमाने तिला स्पर्श करायला जाते. खरं तर अंबिका आत्मा असल्यामुळे तिला वेदाला स्पर्श करता येत नसतो, पण यावेळी अंबिका झोपलेल्या वेदाला स्पर्श करू शकते. आणि हे जेव्हा तिच्या लक्षात येतं तेव्हा तिला मोठा धक्काच बसतो. ती खूप घाबरते. तिला समजतच नाही की आपण आपल्या लेकीला कसा काय स्पर्श करू शकलो. आणि मग ती लगेच मीराला म्हणू लागते की मीरा, काहीतरी गडबड आहे. आत्तापर्यंत मला कधीच वेदाला स्पर्श करता आला नाही, मग आजच मी तिला स्पर्श कसा काय करू शकले. आणि त्यावेळी मीरा म्हणते की अगं ताई, आता तुझ्याकडे शक्ती आल्या आहेत ना, कदाचित त्याचमुळे तू वेदाला स्पर्श करू शकते. परंतु अंबिकाला जाणवलेलं असतं की नाही, काहीतरी गडबड आहे आणि म्हणूनच ती तिच्या शक्तीचा वापर करते. आणि त्याचवेळी ज्या ठिकाणी आपल्याला वेदा झोपलेली दिसत असते त्या ठिकाणी अचानक एक भस्म तयार होते आणि वेदा गायब होते. आणि हा सगळा विचित्र प्रकार पाहून अंबिकाच्या आणि मीराच्या पायाखालची जमीनच सरकते. अचानक वेदा गायब होऊन तिच्या जागी हे भस्म कुठून तयार झाले असा त्यांना प्रश्न पडतो. त्या दोघीही खूप जास्त घाबरलेल्या असतात. आणि त्याचवेळी दुसरीकडे ती जी मंजिरी असते ती मोठमोठ्याने हसत असते, कारण तिने वेदावर काल वर्षा सुरू केलेली असते. बिचाऱ्या वेदाला आपल्यासोबत काय घडतंय, काय सुरू आहे, काहीही समजत नसतं. ती फक्त त्या कुंडात उभी असते आणि वरून धोधो पाऊस पडत असतो आणि मंजिरी मोठमोठ्याने हसत असते. इकडे ते भस्म पाहून अंबिका, मीरा खूप घाबरतात. मीरा मोठमोठ्याने वेदा वेदा अशा हाका मारायला सुरुवात करते आणि तिचा आवाज ऐकून अथर्वला जाग येते. तो विचारतो की मीरा, काय झालं? पण मीराला काहीच बोलता येत नसतं. आणि मग अथर्वचं लक्ष त्या भस्माकडे जातं. तोही घाबरतो. मीराला विचारू लागतो की अगं, इथे तर आपली वेदा झोपली होती ना, मग ती कुठे गेली? आणि हे भस्म इथे कुठून आलं? आणि त्यावेळी मीराला, अंबिकाला त्याला काय उत्तर द्यावं तेच समजत नसतं. तर अथर्वही घाबरलेला असतो. इकडे पाण्याची पातळी हळूहळू वाढत चाललेली असते आणि त्यामुळे मंजिरी खूपच खुश असते. तर दुसरीकडे अंबिका वेदाला शोधण्यासाठी निघून जाते. तर इकडे मीरा अथर्वला इतकंच म्हणते की वेदाचे बाबा, तुम्ही इथेच थांबा, मी आले 5 मिनिटात. आणि तीही त्या रूममधून बाहेर पडते. अथर्वला समजतच नसतं की नेमकं घडतंय तरी काय, पण त्याला इतकं तर कळलेलं असतं की या सगळ्याच्या मागेसुद्धा ती मंजिरीच आहे. पुन्हा एकदा तिने काहीतरी केलं आहे आणि म्हणून तो काळजीत पडतो. त्यानंतर आपल्याला असं बघायला मिळतं मित्रांनो की अंबिका आणि मीरा वेदाला शोधत घरातून बाहेर पडलेल्या असतात. त्या सगळीकडे वेदाचा शोध घेत असतात. तिला मोठमोठ्याने हाका मारत असतात, पण त्यांना त्यांची लेक कुठेच दिसत नाही. परंतु मग त्यानंतर त्यांना अचानक आउट हाऊसच्या बाहेर वेदा बसलेली दिसते. त्या दोघीजणी धावतच त्या ठिकाणी जातात. वेदा तिथे बसलेली असते आणि ती सुखरूप आहे हे पाहून यांना खूप आनंद होतो. मीरा पटकन वेदाला जवळ घ्यायला पुढे जाते, पण तितक्यात ती वेदा तेथून गायब होते आणि पुन्हा त्या ठिकाणी भस्मच तयार होते. म्हणजे हा सुद्धा फक्त आणि फक्त वेदाचा एक भ्रम असतो. आणि त्यामुळे बिचाऱ्या या दोघीजणी खूपच घाबरतात. पुन्हा वेदाला शोधायला सुरुवात करतात. आणि त्याचवेळी त्यांच्या कानांवर त्या मंजिरीच्या हसण्याचा आवाज पडतो, म्हणून त्या दिशेने जायला निघतात.
तर इकडे ही मंजिरी वेदाची अवस्था पाहून मोठमोठ्याने हसत असते. तिला असं वाटत असतं की आता काही झालं ना तरी कोणीच वेदाला वाचवू शकणार नाही. तितक्यात अंबिका मीरा तिथे येऊन पोहोचतात. मंजिरी हसतच म्हणत असते की आलात का तुम्ही, बघा मी तुमच्या वेदाची काय अवस्था केली आहे ते. म्हणून या दोघी कुंडाकडे पाहतात आणि तिथे उभी असणारी वेदा पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्या दोघी खूप घाबरतात, मोठमोठ्याने वेदाला हाका मारू लागतात. परंतु वेदा त्यांच्याकडे पाहतच नाही किंवा ती त्या कुंडातून बाहेरही येत नाही. म्हणून या दोघी जणी पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. परंतु मंजिरीने तिथे एक रिंगण तयार केलेले असते आणि त्यामुळे मीराला आणि अंबिकाला पुढे काही जाताच येत नाही. तर दोघे जणी ते रिंगण मोडण्याचा तोडण्याचा खूप प्रयत्न करतात, पण उपयोग होत नाही. म्हणूनच ही मंजिरी मात्र मोठमोठ्याने हसत असते. मीरा अंबिका तिला सांगत असतात की वेदाला सोडून दे, तिला काही होता कामा नये. पण त्या बाईला काहीच फरक पडत नाही. दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की अथर्व त्या मंजिरीच्या रूममध्ये आलेला असतो. तो मोठमोठ्याने तिला हाका मारत असतो, विचारत असतो की आई कुठे आहेस तू आणि माझी वेदा कुठे आहे, कुठे घेऊन गेली आहेस तू तिला. पण त्याला काहीच प्रत्युत्तर मिळत नाही आणि म्हणून तो वैतागून त्या रूममधून बाहेर पडायला निघतो. पण तितक्यात त्याच्या कानांवर एक आवाज पडतो आणि हा आवाज असतो मायाचा. मायाचा आवाज ऐकून अथर्वला थोड्या वेळासाठी धक्का बसतो. त्याला समजतच नाही की 2 दिवसांपासून जी माया गायब आहे तिचा आवाज आपल्याला इथे का ऐकू येतोय. आणि मग तो आवाज नेमका कुठून येतोय हे शोधायचा प्रयत्न करतो आणि थोड्याच वेळात त्याच्या लक्षात येतं की तो आवाज मंजिरीच्या कपाटामधून येतोय आणि म्हणून तो ते कपाट उघडतो. पण त्याला आतमध्ये काहीही सापडत नाही. दुसरीकडे अंबिका आणि मीरा वेदाला वाचवण्याचा खूप प्रयत्न करत असतात, परंतु काहीच उपयोग होत नाही. आणि मंजिरी मात्र त्यावेळी अगदी मोठमोठ्याने हसत असते, म्हणत असते की अगं करा करा, काहीतरी करा, तुमच्या लाडक्या लेकीला वाचवा. आणि त्यामुळे मीरा रडतच अंबिकाला म्हणू लागते की ताई प्लीज काहीही कर, पण वेदाला वाचव. आणि त्यावेळी अंबिका पूर्ण श्रद्धेनिशी आणि ताकदीनिशी म्हणते की देवी आई, आत्ता या क्षणी या ठिकाणी एक वीज पडू दे आणि हे कुंडत नाहीसं होऊन माझी वेदा मला सुखरूप मिळू दे. आणि मग त्यानंतर ती तिच्या शक्तीचा वापर करते आणि मग अगदी ती जे बोललेली असते तेच घडतं. काही क्षणातच तिथे एक वीज कोसळते. ती कालवर्षा बंद होते. कुंडही पूर्णपणे नाहीसं होतं. जमीन समतोल होते आणि वेदा तिला एकदम सुखरूप भेटते. वेदा सुखरूप आहे हे पाहून मीरा अंबिका तिच्याकडे धाव घेतात, तिला जवळ घेतात. तर इकडे ही मंजिरीसुद्धा खाली पडलेली असते. त्यानंतर आपण असं पाहतो की मीरा आणि अंबिका वेदाच्या पोटातील पाणी बाहेर काढून तिला शुद्धीवर आणतात. जेव्हा ती डोळे उघडते तेव्हा त्या दोघींचा आनंद गगनात मावेनासा होतो. पण मंजिरी चिडते, मोठमोठ्याने ओरडू लागते, म्हणू लागते की नाही, हे असं नाही घडू शकत, कोणामध्येही कालवर्षा थांबवण्याची ताकद नाही आहे. आणि त्यावेळी अंबिका चिडून म्हणते की मंजिरी आता खरंच खूप झालं, तू माझ्या लेकीच्या जीवावर उठलीस, इतक्या खालच्या थराला गेलीस, तुला लाज वाटत नाही का गं, आता मी तुला सोडणार नाही. पण तरीही मंजिरी म्हणत असते की अंबिका तू माझं काहीही वाकडं करू शकणार नाही. पण मग त्यानंतर थोड्याच वेळामध्ये अंबिका या मंजिरीला एखाद्या चक्रीवादळाप्रमाणे गोल गोल फिरवते आणि मग त्यानंतर एका खोल अशा खड्ड्यात नेऊन टाकते आणि मंजिरी तिथेच बेशुद्ध पडते. इकडे वेदा सुखरूप असते, त्यामुळे या दोघींनाही खूप आनंद होतो. मग त्या तिला घेऊन घरी जातात. त्यानंतर आपल्याला असं बघायला मिळतं की अथर्व ही प्रेमाने वेदाच्या डोक्यावरून हात फिरवत असतो. वेदा सुखरूप आहे हे पाहून त्यालाही बरं वाटत असतं आणि मग तो मीराला विचारतो की मीरा काय झालं होतं, मला खरं खरं सांग. आणि त्यावेळी मीरा म्हणते की त्या मंजिरीनेच पुन्हा एकदा आपल्या लेकीवर हल्ला केला होता. आजही आपल्या वेदाचा जीव धोक्यात होता, पण देवी आईमुळे ती वाचली. आणि हे ऐकून अथर्वच्या तळपायाची आग मस्तकात जाते. त्यानंतर मग तो मीराला हे सांगतो की जेव्हा मी त्या मंजिरीच्या रूममध्ये गेलो होतो ना, तेव्हा मला तिथे मायाचा आवाज ऐकू येत होता आणि तुला माहिती आहे का, तो आवाज त्या मंजिरीच्या कपाटामधून येत होता. आणि अथर्वने सांगितलेली ही माहिती ऐकून मीराला आणि अंबिकाला धक्काच बसतो, कारण त्यांना हे माहिती असतं की ती माया वेदाच्या चित्रकलेच्या वहीत कैद झाली आहे. पण मग तिचा आवाज तिकडे कुठे येत होता असा त्यांना प्रश्न पडलेला असतो.
त्यानंतर आपल्याला असं बघायला मिळतं मित्रांनो की मीरा आणि अंबिका अडगळीच्या खोलीत जाऊन एकमेकींशी बोलत असतात. आत्ता कुठे अंबिकाला तिच्याकडे ज्या ज्या शक्ती आहेत त्यांची जाणीव झालेली असते आणि मग मीरा आणि अंबिका त्या शक्तींविषयी बोलायला सुरुवात करतात आणि बोलता बोलता हळूहळू का होईना पण त्यांच्या हे लक्षात येतं की आपल्या अंबिकाकडे पंचमहाभूतांची शक्ती आली आहे. ती काहीही करू शकते, कोणताही वार झेलू शकते, पलटवार करू शकते आणि म्हणूनच त्या दोघींना खूप आनंद होतो आणि त्या देवी आईचे आणि देवी आजीचे आभार मानतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आता आपल्याला असं बघायला मिळणार आहे की शक्तीची जाणीव झाल्यानंतर अंबिका आणि मीरा मंजिरीकडे जातात आणि मग अंबिका तिच्या शक्तीचा वापर करून मंजिरीचं खरं स्वरूप पाहायचं ठरवते आणि मग थोड्याच वेळामध्ये मंजिरी तिच्या मूळ रूपात म्हणजे 300 वर्षांच्या म्हातारीच्या रूपात यायला सुरुवात होते आणि हे पाहून या दोघींना मोठा धक्काच बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे आता जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब